चला प्रेझेंटी मार्क करा सगळ्यांनी. डन. डन. चला. सो अ व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. आपण तुमचा 3rd स्टँडर्डचा नेक्स्ट लेसन चालू करतोय. ओके. सो पे अटेन्शन. सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे तुमची ज्ञानेंद्रिय. पहा. ताई इज ब्लाइंड फोल्डेड. देन हाऊ डिड शी टेल व्हॉट साऊंड शी वॉज हिअरिंग. बघा, ताईचे डोळे बंद होते, तिचे डोळे झाकले गेलेले होते, पण तरी पण सुद्धा ती कशी सांगू शकली की जो आवाज येत आहे तो कशाचा आहे. सांगा. हाऊ शी कॅन टेल व्हॉट साऊंड इज कमिंग. येस गार्गी. कानांनी. येस, कारण तिने कानाने तो आवाज ऐकला होता. राईट. नेक्स्ट. What are the different things that Sai has in her hand? How does the boy guess what they are even when he is blindfolded? बघा, ताईच्या हातात काय काय आहे. एकदा आंबा आहे, नंतर गुलाबाचं फूल आहे आणि नंतर चाफ्याचं फूल आहे. मग त्या मुलाचे डोळे बांधले असताना त्याने कसं ओळखलं की तिच्या हातात काय काय आहे ते. सांगा. येस, आदित्य. वासामुळे. व्हेरी गुड. त्याने त्याच्या नाकाने वास घेतला आणि त्याने त्याच्या हातातल्या गोष्टी ओळखल्या. बोथ ऑफ देम आर ब्लाइंड फोल्डेड नाव. आता दोघांचे डोळे बांधले गेलेले आहेत. बट दे कॅन टेल विच इज अ वुली स्वेटर अँड विच इज अ कॉटन शर्ट. हाऊ डू दे डू दॅट. आता दोघांचे डोळे बांधले गेलेले आहेत, पण लोकराचं स्वेटर कोणतं आहे आणि कॉटनचा शर्ट कोणता आहे हे ते दोघं पण ओळखू शकतात. हाऊ दे कॅन फील दॅट. कसं काय ओळखू शकतात ते. येस भाविका. सांगा. स्वराज. स्वराज, यू टेल मी हाऊ दे कॅन आयडेंटिफाय. स्पर्शामुळे. स्पर्शामुळे. बाय द टच. व्हेरी गुड. You can also try these other simple experiments with the permission of your elders. आता तुमच्या मोठ्यांची परमिशन घेऊन तुम्ही सुद्धा हे असे एक छोटे छोटे एक्सपेरिमेंट आहेत ते ट्राय करू शकता. A new term. Sensory organs or sense organs म्हणजे ज्ञानेंद्रिय. पहा. An organ that tells us about our surrounding, our eyes, ears, nose, tongue and skin are our organs or sense organs. जे अवयव आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती देतात, जसं आपले डोळे, कान, नाक, जीभ आणि आपली त्वचा, या सगळ्यांना आपण सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय असं म्हणायचं आहे. ओके. ज्ञानेंद्रिय कोणती कोणती आहेत सांगा. विच आर दी 5 सेन्सरी ऑर्गन्स. आपली 5 ज्ञानेंद्रिय कोणती आहेत सांगा. हू विल टेल. येस आदित्य. हात. ओय, हात नाही, त्वचा. इथे बघ, याच्यात कोणाकोणाचं नाव लिहिलंय. पेज नंबर 93 काढ. ज्ञानेंद्रिये वाचून दाखव मला. आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव डोळे, कान, हम्म. नाक, जीभ
आणि त्वचा. त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत. ओके, समजलं तर ज्ञानेंद्रिय कोणती? स्वराज तू सांग. विच आर दी 5 सेन्सरी ऑर्गन्स? आपली 5 ज्ञानेंद्रिय कोणती आहेत? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. Our 5 sensory organs. Imagine you are walking along the road. You see it and you walk around it. What would help if you do not see the ditch? What would happen? आता बघा, तुम्ही रस्त्यावरून चालत आहात आणि तिथे पुढे एक मोठा खड्डा आहे आणि तुम्ही तो खड्डा पाहिला आणि त्याच्या बाजूने निघून गेलात. जर तुम्हाला तो खड्डा दिसलाच नसता तर काय झालं असतं सांगा? What would happen? खड्ड्यात पडलं असतं. आपण त्याच्यात पडलं असतं. आणि येस, आणि मग ते बघण्यासाठी तुम्हाला कोणत्या अवयवाने मदत केली भाविका? डोळ्यांनी. डोरी. येस, डोळे. येस. But you hear thunder to reach your house before it begins to rain. बघा, तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात खेळत आहात आणि अचानक तुम्हाला ढग गडगडण्याचा आवाज आला आणि तुम्ही पटकन पळत पळत पाऊस यायच्या आधी घरी पोहोचले. मग यासाठी तुम्हाला कोणत्या अवयवाने मदत केली? आवाज कोणामुळे ऐकू शकलात तुम्ही? कान. कान. What would happen if you do not hear the thunder? मग जर तुम्हाला हा आवाज ऐकूच आला नसता तर काय झालं असतं सांगा? येस भाविका. आपण भिजून गेलो असतो. आपण भिजलो असतो. येस, आणि विजा चमकल्या असत्या त्यामुळे आपल्या लाईफला काही हानी पोहोचू शकली असती. सो इट इज नेसेसरी फॉर अस टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन अवर सराउंडिंग. मग आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय चाललं आहे ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. इट हेल्प अस टू डिसाइड व्हॉट टू डू इन एनी सिच्युएशन अँड वी कॅन कीप अवरसेल्फ सेफ. आणि त्यामुळे आपल्याला कोणत्या परिस्थितीत काय करायचं ते कळतं आणि आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. हाऊ डू वी सेन्स व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस? मग आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार? बघा, इट इज अवर आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन which tells us about our surrounding. Therefore, they are called our sensory organ. आपले डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय घडत आहे हे सांगतात. म्हणून आपण त्यांना सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय असं म्हणायचं आहे. अंडरस्टूड? येस. येस. सेन्सरी ऑर्गन, ज्ञानेंद्रिय सगळ्यांना समजले? ओके, चला. नेम द थिंग्स इन द पिक्चर फ्रॉम देअर आउटलाईन. बघा, इथे आउटलाईन दिलेली आहे तुम्हाला. मग चित्र कोणती आहेत ती सांगा मला. थांबा जरा. ओके, सांगा. पहिलं चित्र कशाचं असेल सांगा लवकर. पतंग, माईक ऑन करा. पतंग, पतंग, गदा, नंतर बाण, चंद्र, कुल्हाडी, तलवार, टोपी, कुऱ्हाडी नाही, ती छत्री, पंखा आहे. तो पंखा. टोपी, छत्री. ओके, सरळ. पंखा, तलवार, टोपी, छत्री. येस. सेकंड क्वेश्चन आहे, नेम द थिंग्स इन द पिक्चर अँड देअर कलर्स. आता इथे चित्र दाखवले ते सांगा आणि त्यांचा रंग कोणता आहे ते सांगा. चला, पहिलं काय आहे? संत्री.
ऑरेंज रंग कलर, म्हणताय. भगवा कलर, दुसरं काय आहे? दुसरं रेड कलर, कावला, टपालपेटी. काला कलर, टपालपेटी. येस. आणि हा आहे इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य, सात रंग. हे काय? पिवळा आणि लाल, कंदील. आणि टॅमॅटो, हा लाल, ओके लाल कलर. ओके. चला, समजलं इथपर्यंत? यस टीचर. यस टीचर. हां, यस चला बघा टीचर. पुढे. येस. आता आपण एक एक ज्ञानेंद्रियाबद्दल शिकणार आहोत. फर्स्ट आहे आईज. ओके. सार्थक इज प्रेझेंट नाव. सार्थक EVS ची ओरल आहे ना उद्या? यस टीचर. काय सिलेबस आहे बेटा? काय एक विचारणार आहेत? मिनिट. हां, बघून सांग. चला, आपण टीचर कंटिन्यू रीडिंग करू. अँड रीडिंग आणि क्वेश्चन आन्सर. क्वेश्चन आन्सर. लेसन नंबर दिलेत का? कोणते आहेत ते? 14 ते 18. ओके. 14 ते 18. टीचर थोडं आवाज ब्रेक होतोय. ऍक्च्युली आमची लाईट नाही आहे म्हणून. येस, लाईट नाही आहे ना म्हणून. ओके. बघा, नेक्स्ट आहे आईज. इट इज विथ अवर आईज दॅट वी कॅन सी. We can tell the color of things we see. We can tell their shape. We can also gauge the distance of things from us. बघा, आपले डोळे आपण बघण्यासाठी आपल्या कोणत्या ऑर्गनचा वापर करतो? We see with our yes. We see with our सांगा, कशाने पाहतो आपण? येस, eyes. We see with डोळे. वस्तू आपण पाहू शकतो, त्यांचा रंग पाहू शकतो आणि त्यांचा आकार काय आहे ते सुद्धा पाहून सांगू शकतो. आपल्यापासून लांब असणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण पाहू शकतो आपल्या डोळ्यांमुळे. ओके. चला, इयर्स. आता नेक्स्ट ऑर्गन आहे इयर. वी हिअर विथ अवर इयर्स. आपण आपल्या कानाने आवाज ऐकण्याचं काम करतो. मेनली वी केम टू नो व्हॉट अ पर्सन इज सेइंग टू अस. आता मी काय बोलत आहे हे तुमच्यापर्यंत कशामुळे पोचतंय? तुमच्या कानांमुळे, राईट? मग आपल्या समोरचा व्यक्ती आपल्याशी काय बोलत आहे हे समजण्यासाठी आपल्या कानांचा वापर होतो. The ears also tells us whether the sound we hear is sweet or harsh. मग आपले डोळे आपले कान आपल्याला हे सुद्धा सांगतात की जो आवाज ऐकत आहोत आपण तो मधुर आहे की एकदम आपल्याला त्रास होण्यासारखा कर्कश आहे हे सुद्धा सांगतात. They can tell us whether the sound is that of bird or an animal. आपल्या कानांमुळे जो आवाज आपण ऐकू शकतो तो आवाज एखाद्या पक्ष्याचा आहे की प्राण्याचा आहे ते सुद्धा आपण समजू शकतो. They also tell us which direction a sound is coming from. आणि जो आवाज आहे तो कोणत्या दिशेने येत आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या कानांमुळे समजतं. See. Now, nose. नेक्स्ट ऑर्गन आहे नोज. We can smell with our nose. आपण आपल्या नाकाने वास घेतो. We perceive the smell of a fragrant flower or incense stick because of the nose. मग आपल्याला एखाद्या सुगंधित अशा फुलाचा किंवा इन्सेन्स स्टिकचा वास हा कशामुळे येतो? कोणत्याही प्रकारचा वास आपल्याला कशामुळे येतो? आपल्या नाकामुळे. Again, it is the nose which tells us that there is a foul smell in the air or that the food is spoiled. आणि परत अजून आपलं नाक आपल्याला काय सांगतं? आपल्या हवेत जर कोणता घाणेरडा वास पसरलेला असेल
तर तो वास आणि आपलं अन्न जर खराब झालं असेल तर ते सुद्धा आपल्याला नाकामुळे आपल्याला समजू शकतं. At such times we can take proper precautions आणि आपण काळजी घेऊ शकतो. आपल्या नाकाला जर खराब वास आला तर ते अन्न आपण खात नाही, राईट. नेक्स्ट आहे टंग. We can taste with our tongue. आपल्या कोणत्याही अन्नपदार्थाची चव ही आपल्या जिभेमुळे समजते. शुगर अँड जॅगरी आर स्वीट. साखर आणि गूळ काय असतात? गोड असतात. बिटर गड इज बिटर. कारलं कडू असतं. लेमन्स अँड रॉ मँगोज आर सोर. लिंबू आणि कैरी हे आंबट असतात. सॉल्ट इज सॉल्टी. मीठ खारट असतं. इट इज ड्यू टू द टंग दॅट वी नो दिस टेस्टेस. मग या सगळ्या ज्या चवी आहेत त्या आपल्याला आपल्या जिभेमुळेच समजतात. इफ वी ईट अ चिली अवर टंग्स गेट अ बर्निंग सेन्सेशन. वी से दॅट द चिली इज हॉट. बघा, मिरची खाल्ली की काय होतं? मिरची खाल्ली की आपल्या जिभेला जळल्यासारखं वाटतं. मग आपण म्हणतो की ही मिरची तिखट आहे. ओके, समजलं इथपर्यंत? Yes, Yes, teacher. teacher. ओके. Yes. एक गेम आहे इथे, फील इट टू फाइंड इट. म्हणजे एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे, मोठा कार्टन बॉक्स, आणि त्यामध्ये होल करायचा आहे. तुमचा हात जाईल इतकं होल. ओके, आणि त्यामध्ये वस्तू ठेवायच्या आहेत. इरेजर, कॉइन, पेन्सिल, पेबल, टमरिन सीड अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवायच्या आहेत. आणि एकेकाने त्या होलमधून हात टाकायचा आहे. वस्तू उचलायची आणि फक्त टच करून स्पर्शानेच वस्तू ओळखायची. ओके, हा एक प्रकारचा गेम दिलेला आहे. नेक्स्ट आपलं ऑर्गन आहे, सेन्सरी ऑर्गन, स्किन. We came to know if something we touch is hot or cold, rough or smooth because of our skin. बघा, आपल्याला जर पाणी दिलं असेल आंघोळीला गरम पाणी, तर आपण त्यामध्ये हात घालून पाहतो की नाही की आपल्याला पाणी एवढंच गरम पाहिजे की अजून थंड पाहिजे. येस, पाहता की नाही तुम्ही? We put our hand in that water bucket, right? Yes, we put our hand in that water bucket आणि आपण पाहू शकतो की पाणी गरम आहे की थंड. म्हणजे आपली स्किन काय करते, एखादी वस्तू थंड आहे की गरम आहे, रफ आहे की स्मूथ आहे हे फील करायला, हे ओळखण्यासाठी आपली मदत करून देते. ओके, नेक्स्ट इज कोऑर्डिनेशन इन अवर मुवमेंट्स. मग आपण हे जे काही सगळं करतो त्यामध्ये कोऑर्डिनेशन तुझा असणं आवाज किती थोडं थोडं गरजेचं आहे कमी पहा. होतो. थांबा जरा. आता येतोय? Yes. Yes. आमच्याकडे लाईट गेली आहे त्यामुळे वायफायचं कनेक्शन नाही आहे, मोबाईलचं नेटवर्क आहे, म्हणून थोडा आवाज कमी होणार. ओके, चला बघा. नेक्स्ट काय, कोऑर्डिनेशन इन अवर मुवमेंट. वी कॅरी आउट तुझा मेनी आवाज टास्क. येतोय. आपण दिवसभरात सकाळी उठल्यापासून खूप गोष्टी करतो, बरोबर? सकाळी उठल्यावर आपण टीथ घासतो, त्यानंतर आंघोळ तुझा करतो, आवाज ब्रेक होतोय. त्यानंतर बहुतांश गोष्टी करत असतो. आता मला पूर्ण नेटवर्क आहे. सगळ्यांना आवाज ब्रेक होतोय का? No, teacher. No, teacher. ओके. See, for every task we make different kinds of movements. We use different parts of our body for these different movements. मग आपण जे काही वेगवेगळे टास्क करत असतो त्यासाठी आपल्याला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची गरज भासत असते आणि आपल्या प्रत्येक काम करण्यासाठी आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा वापर करत असतो. ओके, फक्त 2 मिनिटं होल्ड करा. ओके, वेट. तुझ्या स्क्रीन न
ओके, पहा. दिसते स्क्रीन सगळ्यांना? येस, स्क्रीन दिसते का? Yes, teacher. आवाज आवाज क्लिअर येतोय? Yes. चला बघा. द वुमन इन दिस पिक्चर इज रोस्टिंग. येस, आय अंडरस्टूड. आता लक्ष द्या. द वुमन इन दिस पिक्चर इज रोस्टिंग सम पीनट्स इन अ पॅन. विच पार्ट ऑफ हर बॉडी इज शी युझिंग? या चित्रातली बाई काय करते? त्या पॅनमध्ये काही शेंगदाणे भाजते. मग ती तिच्या कोणकोणत्या अवयवांचा उपयोग करते सांगा? Teacher. हँड रेज करून एकानेच माईक ऑन करा. येस वेदांग. वेदांग. येस सार्थक. And हँड्स. आणि अजून? ओनली हँड शी इज युझिंग. सी, हर हेड इज बेंड फॉरवर्ड. तिचं डोकं थोडं पुढे झुकलेलं आहे. शी इज होल्डिंग द पॅन स्टेडी विथ द टॉंग्स इन हर लेफ्ट हँड. डाव्या हाताने तिने तिची कढई आहे ती एकदम सरळ चिमट्याने पकडून ठेवली आहे. विथ द स्पॅच्युला इन हर राईट हँड शी इज स्टरिंग द पीनट्स इन द पॅन. आणि उजव्या हातात चमचा घेऊन ती ते पॅनमधले शेंगदाणे स्टर करत आहे, हलवत आहे. ओके. हर आईज आर ऑन द पॅन. शी इज वॉचिंग टू एन्श्युअर दॅट द पीनट्स आर प्रॉपरली रोस्टेड. तिचे डोळे सुद्धा कढईकडे आहेत, कारण ते डोळे काय काम करत आहेत? ते शेंगदाणे नीट भाजले जात आहेत का हे बघण्याचं काम करत आहेत. वेल रोस्टेड. भाविका माईक बंद कर. Well roasted peanuts have a typical savory flavor. When her nose gets that smell, she is going to put off the gas stove. मग तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुमचे शेंगदाणे भाजले जातात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. येस, yes. येस ऑर नो? हां. मग Yes. तिचं नाक काय करत आहे? तिचं नाक ते काम करत आहे. तिला जो शेंगदाणे भाजले जाण्याचा जेव्हा वास येईल तेव्हा ती तिचा गॅस बंद करून टाकेल. You can see that several parts of her body need to work together smoothly. मग आपण या ॲक्टिव्हिटीमधून काय पाहिलं की त्या स्त्रीच्या भरपूर अवयवांचं काम एकदाच चालू आहे आणि ते एकत्रितपणे चालू असणं खूप गरजेचं आहे. If they were not coordinated, she would fumble. The peanuts might spill, they may be overdone, or they may not get roasted well enough. मग जर हे सगळे अवयव एकामागून एक कोऑर्डिनेशनमध्ये काम करत नसतील तर तिच्याकडनं ते काम होणारच नाही. ते शेंगदाणे सांडून जातील किंवा जास्त भाजले जातील किंवा भाजलेच जाणार नाही, असं काहीतरी होईल. वी नीड कोऑर्डिनेशन टू गेट एनी टास्क डन स्मूथली. मग कोणतंही आपलं काम नीट होण्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेशनची खूप गरज असते. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन गिव्स राईज टू मिस्टेक्स ऑर मडल्स. जर कोऑर्डिनेशन नसेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं? आपल्याकडून खूप चुका होऊ शकतात. ओके. नेक्स्ट, ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी. If a part of our body does not function well, we face many difficulties. If our eyes do not function well, we cannot see properly. If our ears do not work as they should, we cannot hear well. बघा, मग कधी कधी काय होतं, आपल्याला खूप समस्या जाणवतात. जर आपले डोळे चांगले काम करत नसतील तर आपल्याला दिसत नाही नीट क्लिअर. आपले जर कान नीट काम करत नसतील तर आपल्याला नीट ऐकू येत नाही. इन सच अ सिच्युएशन आवर मुवमेंट्स आर नॉट स्मूथ. आणि अशा केसमध्ये काय होतं, आपल्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या रेग्युलरपेक्षा वेगळ्या असतात, स्मूथ नसतात. वी फाइंड इट डिफिकल्ट टू डू थिंग्स ऑन अवर ओन. मग काही गोष्टी स्वतःहून करणे आपल्याला कठीण जातं. बट सच सिच्युएशन्स कॅन बी ओव्हरकम.
पण आपण या अशा परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. सम डिसॅबिलिटीज कॅन बी करेक्टेड बाय मेडिकल ट्रीटमेंट. काही डिसॅबिलिटी अशा आहेत, काही अपंगत्व अशा आहेत, ते डॉक्टरांच्या मध्ये मध्ये उपचाराने आवाज कमी बरे होतोय. होऊ शकतात. In some matters, we can take the help of other people. Often some special devices can be used to overcome the disability. Then it becomes possible to carry out our own tasks independently. बघा, कधी कधी काय होतं, कोणी आपल्याला हेल्प केली की आपण त्या डिसॅबिलिटीतून बाहेर येऊ शकतो. किंवा काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, जसं ज्यांना नीट ऐकू येत नाही त्यांच्यासाठी कानातले मशीन असतं, तुम्ही पाहिलं असेल, ते लावल्याने त्या व्यक्तीला ऐकायला येऊ शकतं. किंवा ज्याला क्लिअरली दिसत नसेल त्यांच्यासाठी चष्मा असतो. येस, अंडरस्टूड टिल हिअर? समजलंय सगळ्यांना इथपर्यंत? Yes. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. येस येस. ओके. इफ वी कॅनॉट सी वेल, वी कॅन यूज स्पेक्टॅकल्स. जर आपल्याला नीट दिसत नसेल तर आपण चष्मा वापरू शकतो. इफ वी कॅनॉट सी ॲट ऑल, वी कॅन मेक यूज ऑफ साऊंड ऑर फील विथ द हँड्स टू गेट थिंग्स डन. आणि जर आपल्याला काहीच दिसत नसेल, ब्लाइंड असू, आपण आंधळे असू, तर आपण आवाजाचा उपयोग करू शकतो किंवा हाताने गोष्टींना स्पर्श करून त्या गोष्टी करू शकतो. यू माइट हॅव सीन अ ब्लाइंड पर्सन यूजिंग अ व्हाईट केन. Blind people use a cane to feel the way in front of them. The sounds they hear around them also help them to know the situation around them. Thus they can make their way independently even on a crowded road full of traffic. बघा, तुम्ही कधी कधी आंधळ्या लोकांच्या हातात पांढऱ्या कलरची काठी पाहिली असेल. पाहिले का कोणी? तिला केन म्हटलं जातं. ती काय करते, ती त्यांना त्यांचा रस्ता ओळखण्यासाठी, रस्त्यात काय आहे पुढे हे ओळखण्यासाठी मदत करते. आणि त्या तशा काठीचा वापर करून हे जे ब्लाइंड पीपल आहेत, आंधळे लोक आहेत, ते एखाद्या ट्रॅफिकच्या ठिकाणी पण स्वतःला सावरू शकतात. अ पर्सन हू कॅनॉट हिअर वेल कॅन यूज हिअरिंग एड. ज्या व्यक्तीला नीट ऐकू येत नाही, तो अशा प्रकारचा हिअरिंग एड म्हणजे कानातलं मशीन वापरू शकतो. Those who cannot hear at all can use sign language. In some cases, a surgery can help a person to hear. मग ज्या व्यक्तीला काहीच ऐकू येत नाही, जन्मता बहिरेपणा येतो ज्याला, तो व्यक्ती साइन लँग्वेज वापरून म्हणजे सांकेतिक भाषा वापरून एकमेकांशी बोलू शकतो. इफ देर इज अ डिफेक्ट इन द लेग, जर पायात एखादा अपंगत्व आलं असेल, अ स्पेशल व्हीलचेअर कॅन बी यूज. अशा प्रकारची एक व्हीलचेअर वापरली जाते. वेन द डिफेक्ट इन द लेग इज नो मोर अ हर्डल, त्यामुळे एक पायामध्ये काही दोष असणे हे कोणत्याही प्रकारचं संकट जाणवत नाही. ओके. ऑलवेज रिमेंबर, इवन इफ देर इज अ डिसॅबिलिटी इन एनी ऑर्गन, we can find a way out of that difficulty. We can learn to be self-reliant. काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही एखाद्या शरीरातील एखाद्या अवयवाला जर अपंगत्व आलं असेल, तर तरीसुद्धा आपण दुसऱ्या अवयवांच्या मदतीने आणि मेडिकल हेल्पच्या मदतीने त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करू शकतो. अँड हिअर वी हॅव कम्प्लीटेड युअर लेसन. ओके, थर्ड स्टँडर्ड, हॅव यू अंडरस्टूड द लेसन? Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. सगळ्यांना समजलंय? Yes. आता तुम्ही काय करायचं आहे, यामधला क्वेश्चन नंबर सी पहा. तुम्हाला कंडिशन दिले आणि त्यामध्ये कोणता ऑर्गन तुम्ही यूज केलाय ते लिहायचं आहे. आणि एफ, क्वेश्चन नंबर सी आणि एफ, फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक लिहा आणि क्वेश्चन नंबर सी लिहा. 100 तिच्या बुक मध्ये लिहायचंय का वही मध्ये? वहीमध्ये. ओके. सार्थक, आदित्य, वेदांत, भाविका, Yes, स्वराज, teacher. अंडरस्टूड? हां, लिहा. चला पटकन पटकन E. कंप्लीट करा. पेज नंबर 100 हा. सीला काय? सीला म्हणजे ई. असं आहे का? हा. म्हणजे हे सांगितलंय ना फक्त
काय काय दिलंय एकदा वाचून दाखव स्वराज. अ आ ई उ ऊ. नाही तसं नाही, म्हणजे सी मध्ये आता कोणता म्हणजे कंडिशन दिली आणि त्यामध्ये कुठला अवयव वापरला गेला आहे ते लिहायचं आहे. तो प्रश्न आहे का तिथे? तो ईच आहे. हा मग तो लिहा. आणि तो एफ ला आणि रिकाम्या जागा. म्हणजे ऊचा. हा ई हा आणि ऊ लिहायचंय ना? हा सांग एकदा स्वराज तू. ई आणि ऊ ना? हो. मोठा ऊ. समजलं? येस. भाविका हा लिहा चला. टीचर. फोर्स येस टीचर वेदांत. गाळलेली जागा आणि काय करायचंय? काय झालं? गाळलेले जागा आणि काय करायचे? गाळलेल्या जागा आणि त्याच्या अगोदरचा प्रश्न म्हणजे ई वाला प्रश्न जो तिथे दिलाय ना, तुम्हाला कंडिशन दिल्यात काय काय केलं आहे आणि त्यासाठी कोणत्या अवयवाचा वापर तुम्ही कराल, तो प्रश्न लिहायचा आहे. समजलं वेदांत? येस टीचर. हा येस. हा लिहा. 4th स्टँडर्ड चला, टेक आउट युअर बुक्स. Okay, my upbringing, lesson number 17, right? My upbringing, yes? 4th standard, am I right? टीचर. Okay. Okay, see. See, what do you see in this picture? And what are the in the pictures learning from the grown up? चित्र पहा आणि सांगा मला की तुम्हाला या चित्रात काय काय दिसतंय आणि मुलं त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडून काय शिकत आहेत, सांगा. कोण सांगणार? 4th स्टँडर्ड, who will tell? Yes? हे परत सांग. चित्र दिसतात ना तुम्हाला, त्यामध्ये मुलं काय काय करत आहेत आणि त्यांच्या मोठ्यांकडून ते काय शिकत आहेत. ते पेज नंबर. लेसन नंबर 17, पेज नंबर 105. टीचर. सांगा गार्गी.
येस, गार्गी, स्पर्श, रिद्धी, कार्तिक, कनिष्क, तन्वी. अरे ती चित्रातली जी मुलं आहेत ती काय काय करतायत आणि ते आपल्या मोठ्यांकडून काय काय शिकतायत ते सांगा. सी, सी, we learn many different things while we are growing up. ती मुले काय करतायत बघा इथे. एक व्यक्ती मुलाला सायकल शिकवत आहे, दुसरा इथे आजी मुलांना गोष्टी सांगत आहे. इथे ती येस, येस, आणि इथे जनावरांना पाण्यात धुतलं जात आहे, इकडे जेवण बनवलं जात आहे. ओके बघा. आजी आई जेवण बनवित आहे. मुलगा बैल धुवीत आहे. Okay. We learn many different things while we are growing up. They lead to the development of certain आवाज येत habits होता. like I can't do anything now. फोर्थ स्टँडर्ड तुम्हाला आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? येस फोर्थ टीचर. स्टँडर्ड. आदित्य तू लिहायचं काम कर. तुम्हाला लिहायला सांगितलंय, लिहायचं काम करा. सी, वी लर्न मेनी डिफरंट थिंग्स वाईल वी आर ग्रोईंग अप. आपण मोठे होत असताना वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. दे लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ सर्टन हॅबिट्स लाईक्स अँड डिसलाईक्स. आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला कोणत्या तरी सवयी लागतात, काही गोष्टी आपल्याला आवडायला लागतात, तर काही गोष्टी आपल्या नावडत्या बनतात. दे शेप अवर व्ह्यूज अँड थॉट्स. दिस इज वॉट इज नोन ॲज अपब्रिंगिंग. आणि त्याच्यामुळे आपण एखाद्या गोष्टीबद्दल वेगळा विचार करू शकतो, करायला लागतो आणि ह्यालाच आपली जडणघडण, आपली अपब्रिंगिंग असं म्हणतात. You must have seen photographs of your childhood. You began to crawl, you learned how to walk and how to talk. And apart from this, you learn many more things. बघा, तुम्ही तुमच्या लहानपणीचा फोटो पाहिला असेल. पहिल्यांदा तुम्ही जमिनीवर गुडघ्यांनी बागडायला लागलात आणि त्याच्यानंतर उभे राहायला लागलात, मग बोलायला लागलात, हो की नाही? येस ऑर नो? डायरेक्टली बोलायला लागलात का पाळण्यात असताना? चालायला लागलात का? येस ऑर नो? नो. ओके. नो. Then you learn many more things like how to brush your teeth, how to bath, how to eat without spilling. मग नंतर तुम्ही काय काय शिकलात? दात कसे घासायचे, how to bath, अंघोळ कशी करायची, how to eat without spilling, अन्न न सांडवता कसं खायचं, how to behave with people older than you, तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी कसं वागायचं. You learn many more things beside this basic one. आणि याच्यासोबतच ह्या तर बेसिक गोष्टी आहेत, याच्यासोबतच अजून काही गोष्टी तुम्ही शिकला असाल. हाऊ टू फिल युअर स्कूल बॅग, तुमची शाळेची बॅग कशी भरायची. हाऊ टू राईड अ बायसिकल, सायकल चालवणे. हाऊ टू प्ले अ सेलफोन गेम, मोबाईलमध्ये गेम खेळणे. वेन टू फीड द कॅटल, गाईला चारा कधी द्यायचा. हाऊ टू बाय ग्रॉसरीज, दुकानातून सामान कसं आणायचं. हाऊ टू बिहेव विथ स्ट्रेंजर, अनोळखी व्यक्ती असेल तर त्यांच्यासोबत कसं वागायचं. द लिस्ट कॅन गो ऑन अँड ऑन. मग ओके, मग लहानपणापासून आतापर्यंत खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकत आलात की नाही? येस ऑर नो? येस. येस. हाऊ डिड यू लर्न ऑल दिस थिंग्स? हू टॉट यू ऑल दिस थिंग्स? मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवल्या सांगा. हाऊ डिड यू लर्न दिस थिंग्स? कसे काय शिकलात तुम्ही या सगळ्या गोष्टी? येस, हू टॉट यू दिस थिंग्स? अन्न न सांडवता खाणे किंवा टीथ घासणे. येस गार्गी? आई वडील, आजी, फॅमिली. येस, येस.
युअर फॅमिली मेंबर्स, तुमचे कुटुंबीय, अँड युअर सराउंडिंग नेबर्स ऑल्सो. सी, you must have learned many of the things from your parents and relatives. त्यापैकी बहुतांश गोष्टी तुमच्या आई वडिलांनी आणि तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून तुम्ही शिकलात. होल्डिंग अवर हँड्स अवर पॅरेंट्स, ओके, होल्डिंग अवर हँड्स अवर पॅरेंट्स टीचर्स टू वॉक. आपला हात पकडून आपले आई वडील आपल्याला चालायला शिकवतात. दे टीचर्स हाऊ टू बिहेव अँड हाऊ टू टॉक टू अदर्स. आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तींशी कसं बोलायचं आणि कसं वागायचं त्यांच्यासोबत ते सुद्धा आपले पॅरेंट्स आपल्याला शिकवतात. वेन वी मेक मिस्टेक्स दे शो अस हाऊ टू करेक्ट देम. आणि जेव्हा आपण एखादी चूक करतो तेव्हा ती चूक कशी सुधारायची ते सुद्धा आपले पॅरेंट्स आपल्याला शिकवतात. दे वॉन्ट अस टू बिकम गुड पीपल. कारण त्यांना आपल्याला चांगला व्यक्ती बनवायचं असतं. येस. सी, हाऊ डज अ लायन कब लर्न हाऊ टू हंट. मग आपण आपल्यासाठी गरजेच्या ज्या गोष्टी असतात त्या आपले आई वडील आपल्याला शिकवत असतात. मग एखाद्या सिंहाचं जे पिल्लू असतं, कब असतं, ते शिकार करायला कसं शिकतं पहा. अ लायन कब इज नॉट एबल टू हंट ॲज सून ॲज इट इज बॉर्न. सिंहाचा जो बछडा असतो तो जन्मल्या शिकार करतो का? नाही. It is taught how to hunt by its mother and other lionesses in the pride. मग त्यांच्या कळपात असणारी त्याची आई किंवा दुसऱ्या ज्या सिंहिणी असतात त्या बछड्याला शिकवतात की कशा प्रकारे शिकार करायची. These cubs are quite helpless for about the first 2 weeks. पहिले 2 आठवडे ते स्वतःची मदत स्वतः करू शकत नाहीत. They do not even open their eyes. आणि ते स्वतःचे डोळे सुद्धा उघडत नाहीत. Therefore their mother keeps them hidden away from the others. म्हणून त्यांची आई त्यांना बाकीच्या जे शत्रू आहेत त्यांच्यापासून लपवून ठेवते. When the cubs are about 8 weeks of age, they are introduced to the other members of the pride. आणि शत्रूंशीच नाही तर कळपातील प्रत्येक व्यक्तीपासून त्यांची आई त्यांचा बचाव करते. त्यानंतर जेव्हा ते 8 आठवड्याचे होतात तेव्हा त्यांच्या प्राईडमध्ये त्यांच्या कळपात असणाऱ्या प्रत्येक मेंबरसोबत त्यांची ओळख करून दिली जाते. ऑल द लायनेसेस टेक केअर ऑफ द कब्स. प्रत्येक सिंहिणी बछड्याची काळजी घेते. अ कब इज पॅम्पर्ड बाय ऑल ऑफ देम अंटिल इट इज 3 months ओल्ड. 3 महिन्याचा होईपर्यंत प्रत्येक जण त्याची काळजी घेत असतं. देन इट बिकम्स टू लर्न हाऊ टू हंट. आणि नंतर तो बछडा आहे तो शिकार करून त्यानंतर तो शिकतो की शिकार कशी करायची. इट टेक्स 2 to 3 years for a cub to become adept at hunting. मग पूर्ण 2 ते 3 वर्षांनीच त्या सिंहाच्या बछड्याला नीट शिकार करता येते. अंडरस्टूड? गॉट टिल हिअर? 4th स्टँडर्ड? 4th स्टँडर्ड, हॅव यू अंडरस्टूड? इथपर्यंत समजलंय का? ओके. Our loved ones to try hard to see that we develop good habits. Our close relatives like our grandparents, uncles and aunts also have great affection for us. We learn many things from them too. बघा, आपण ज्या व्यक्तींना प्रिय असतो त्यांना पण आपल्यामध्ये चांगल्या सवयी याव्यात, आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात असं वाटत असतं. मग आपले क्लोज रिलेटिव्ह जसे आपले आजी आजोबा, काका काकी यांना सुद्धा आपल्याबद्दल खूप माया असते आणि आपण त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकत असतो. पीपल हू आर क्लोज टू अस टीच अस हाऊ टू कॅरी आउट अवर ओन टास्क अवरसेल्व्स. जे लोक आपल्या अगदी जवळ असतात ते आपल्याला आपलं स्वतःचं काम स्वतः कसं करायचं ते शिकवतात. दे ॲप्रिशिएट इट वेन वी कॅन डू ऑल दीज थिंग्स प्रॉपरली. आणि जेव्हा आपण आपली कामे स्वतः एकदम नीट करायला लागतो तेव्हा ते आपल्याला शाबासकी देतात. दे कमेंट अस सेइंग दॅट वी हॅव ग्रोन अप. आणि ते काय म्हणतात, आता तू मोठा झाला आहेस किंवा मोठी झाली आहेस. ओके. एव्हरीथिंग दॅट वी लर्न इज नॉट टॉट टू अस बाय समबडी. प्रत्येक गोष्ट जी आपण शिकतो ती कोणीतरी आपल्याला शिकवलेलीच असते का? नाही.
वी पिकअप मेनी थिंग्स थ्रू ऑब्झर्वेशन अँड थ्रू एक्सपोजर. काही गोष्टी आपण बघून सुद्धा शिकतो. हाऊ डू अवर फ्रेंड्स स्पीक, what clothes do they wear, what games do they play, how do they study. We pick up many things unconsciously. Many times we also begin to behave like our friends. बघा, आपले मित्रमैत्रिणी कसे बोलतात, काय घालतात, कोणते खेळ खेळतात, कसा अभ्यास करतात, या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू पिक करत असतो. येस, आणि कधी कधी आपण त्यांच्यासारखे वागतो सुद्धा. सी, these parents have come for a parents teacher meeting at school. See what they say to each other. आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय की काही मुलांचे पॅरेंट्स टीचर मीटिंगला आलेत आणि ते काय बोलतात एकमेकांशी, पहा. अर्लियर रेणुका नेवर एट हर व्हेजिटेबल्स. नाव दॅट शी हॅज स्टार्टेड गोइंग टू स्कूल शी इट्स एव्हरीथिंग विदाउट अ फस. मग रेणुकाची आई काय म्हणत आहे, पहिले रेणुकाला भाज्या खायला आवडत नसत, पण आता जेव्हापासून ती शाळेत जायला लागली आहे ती काहीही तक्रार न करता सगळ्या भाज्या खाते. एव्हर सिन्स झोया, शिल्पा अँड गेल have become friends, they ride their bicycles together every morning. I am happy that they all get enough exercise. मग झोयाची आई काय म्हणत आहे, झोया, शिल्पा आणि गेल जेव्हापासून फ्रेंड्स झाले आहेत ते रोज संध्याकाळी सायकल चालवायला जातात आणि त्यांची खूप छान एक्सरसाइज होते, हे बघून मला बरं वाटतं. एव्हर सिन्स प्रथमेश हॅज बिकम फ्रेंड्स विथ सलमान अँड बोमन ही हॅज स्टार्टेड टेकिंग अ लॉट ऑफ इंटरेस्ट इन मॅथ्स. मग प्रथमेशचे बाबा काय म्हणत आहेत की प्रथमेश जेव्हापासून सलमान आणि बोमन सोबत त्याची मैत्री झाली आहे तेव्हापासून त्याला गणित हा विषय आवडायला लागला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्या फ्रेंड्सचा सुद्धा आपल्यावर इफेक्ट होत असतो. ओके. ओके, काय समजलं आपल्याला या पॅरेंट्स टीचर मीटिंग मध्ये पॅरेंट्स एकमेकांशी बोलत आहेत त्याच्यातून काय समजलं आपल्याला, वी पिक मेनी थिंग्स फ्रॉम आवर फ्रेंड्स ऑल्सो. आपल्या मित्रमैत्रिणींच्या पण खूप सवयी आपल्याला लागत असतात. ओके. We are influenced by other people around us just as we are influenced by our friends. मग जसा आपल्या मित्रमैत्रिणींचा आपल्यावर प्रभाव पडतो तसा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बहुतांश लोकांचा आपल्यावर प्रभाव पडतो. वी मीट अवर नेबर्स एव्हरी डे फॉर सम रिझन ऑर अदर. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भेटत असतो. वी ऑब्झर्व देअर वेज ऑफ बिहेविंग, स्पीच अँड इटिंग हॅबिट्स फ्रॉम अप क्लोज. मग ते कसे वागतात, काय खातात, कसे बोलतात, हे सगळं आपण जवळून पाहत असतो. दिस टू हॅज अन इन्फ्लुएन्स ऑन आवर अपब्रिंगिंग. मग आपल्या वाढीमध्ये, आपल्या जडणघडणीमध्ये या गोष्टींचा सुद्धा प्रभाव पडत असतो. इफ पीपल फ्रॉम अनदर प्लेस हॅपन टू बी आवर नेबर्स, we naturally get to know about their food and festival which may be different from ours. मग आपल्या आजूबाजूला जर कुठल्या तरी वेगळ्या जागेवरून आलेली व्यक्ती राहत असेल तर ते काय खातात, कोणता सण साजरा करतात, हे सुद्धा आपल्याला समजतं. येस. आणि त्यांचे जे सण आहेत, त्यांचं जे अन्न आहे ते आपल्यापेक्षा वेगळं सुद्धा असू शकतं. दिस इज हाव वी बिकम फॅमिलियर विथ डायव्हर्सिटी. आणि याच्यामुळे आपल्याला डायव्हर्सिटी म्हणजे विविधता देखील कळते. मेनी ऑफ आवर नेबर्स नोज अस फ्रॉम आवर चाइल्डहुड. आपल्या आजूबाजूचे आपले शेजारी जे आहेत ते आपल्याला लहानपणापासून ओळखत असतात. दे टू फील अफेक्शनेट टुवर्ड्स अस. आणि त्यांना सुद्धा आपल्याबद्दल प्रेम वाटते. वी लर्न सम गुड हॅबिट्स फ्रॉम आवर नेबर्स टू. काही चांगल्या सवयी आपण आपल्या शेजाऱ्यांकडून पण शिकत असतो. आवर नेबर्स ऑल्सो इन्फ्लुएन्स आवर अपब्रिंगिंग. आणि आपल्या शेजाऱ्यांचा देखील आपल्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Yes. Yes. Yes.
ओके. भाविका माईक बंद ठेवायचा आहे तुझा. सी. Pratap, this is my neighbor. He likes to go for walks every morning. I call him Azoba. Sometimes I go to the hill with him. प्रताप काय म्हणत आहेत, हे माझे शेजारी आहेत. मी त्यांच्यासोबत रोज त्यांना रोज सकाळी चालायला जायला आवडतं. मी त्यांना आजोबा म्हणतो. कधी कधी मी डोंगरावर त्यांच्यासोबत चालायला जातो. हिना, this is my neighbor. She is very old. Even then she sweeps her front yard every day without fail. She does her own work herself. Because of her, I realize that we all must be self-reliant. हिना काय म्हणत आहे, ही माझी शेजारी आहे. ती खूप वृद्ध झाली आहे, तरी सुद्धा ती तिच्या समोर अंगण रोज झाडत असते आणि त्यामुळे मी सुद्धा एक चांगली गोष्ट शिकली आहे की मी सुद्धा ते अंगण झाडायला पाहिजे. भाविका माईक बंद करायचा आहे. Supriya, Didi living next to us loves to read. She often gives me nice storybook to read. मग सुप्रिया काय म्हणत आहे, माझ्या बाजूला जी दीदी राहते तिला वाचायला आवडतं आणि ती मला चांगल्या गोष्टींची पुस्तकं नेहमी वाचायला देत असते. त्यामुळे सुप्रियाला आता वाचायची पण सवय लागली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्ती, आपले शेजारी, आपले फ्रेंड्स, आपले आई वडील, आपले क्लोज रिलेटिव्ह ज्यांना आपण सतत भेटत असतो, हे सगळे कसे बोलतात, काय खातात, कसे वागतात, त्या सगळ्याचा परिणाम आपल्या वाढीवर, आपल्या जडणघडणीवर होत असतो. ओके, इट also influence on our upbringing. Everyone got it? Here we have done with our lesson. 4th standard, have you got it? Yes, teacher. Yes. Yes, teacher. Yes. Okay. So तुमचा होमवर्क असणार आहे की तुम्ही ह्याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत that you have to find out and write. Fill in the blanks आहेत, answer in one sentence and guess who. Okay. चला. Now you all can leave the class. Bye bye, teacher. Bye bye. Bye bye, teacher. Bye bye. Bye bye, Welcome. teacher. Bye. Bye bye. All of you. Bye bye. Welcome. Bye. Bye, ma'am. Thank you, ma'am. Ma'am, Elvira Bali Pita Pita Lo Kita kita na tani tina tina to ti ti tani meta kita cita cita wo